आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यात सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 43 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकं जाहीर. एसटीची भाडेवाढ आजपासून लागू. ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी व्यक्त केलं दुःख. आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. 15वा राष्ट्रीय मतदार दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीनं उत्कृष्ट आणि अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांचा सर्वोत्तम निवडणूक पद्धती पुरस्कार देऊन गौरव केला गेला. नवी दिल्ली इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला निवडणुकीच्या सर्वोत्तम नियोजनासाठी पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. यासोबतच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यांनाही पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात भारत निवडणूक आयोगाच्या इंडिया व्होट्स 2024 अ सागा ऑफ डेमोक्रसी आणि बिलीफ इन बॅलट ह्युमन स्टोरीज शेपिंग इंडियाज 2024 इलेक्शन या 2 पुस्तकांचंही प्रकाशन झालं. तसंच निवडणूक आयोगाच्या माहितीपट मालिकेच्या प्रचारफितीचे लोकार्पणही यावेळी केलं गेलं. राज्यातही सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. राज्याचा मुख्य कार्यक्रम पुण्यात झाला. या निमित्तानं नागरिकांना मतदार शपथ दिली गेली. अहिल्यानगरमध्ये जिल्हा निवडणूक प्रशासनानं सर्वाधिक मतदान झालेल्या गावांचा सन्मान केला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील तरसवाडी या गावाला सर्वाधिक 95% मतदानाबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आला. मतदार दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा आहे, अशा शब्दात मोदी यांनी समाजमाध्यमांच्याद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हमारे संविधान निर्माताओं ने संविधान में हमारे चुनाव आयोग को लोकतंत्र में लोगों की भागीदारी को बहुत बड़ा स्थान दिया है. देश में जब 1951-52 में पहली बार चुनाव हुए तो कुछ लोगों को संशय था कि क्या देश का लोकतंत्र जीवित रहेगा, लेकिन हमारे लोकतंत्र ने सारी आशंकाओं को गलत साबित किया. राज्यातल्या एकूण 43 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार जाहीर झाले आहेत. रवींद्र कुमार सिंगल, दत्तात्रय कारळे, सुनील फुलारी आणि रामचंद्र केंडे या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. याशिवाय 39 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय कारागृह सेवेतल्या 5 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्व सरकारी निमसरकारी आस्थापनांमध्ये तसंच शाळा महाविद्यालयं आणि सामाजिक संस्था संघटनांमध्ये उद्या तिरंगा ध्वज फडकवण्यात येईल. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. विविध आकाराचे कापडी, प्लॅस्टिक आणि इतर साहित्याने तयार केलेल्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती बाजारात विक्रीला आहेत. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातल्या ऐतिहासिक वारसास्थळांवर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, महापालिका मुख्यालय, गेटवे ऑफ इंडिया, उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ यावर विद्युत रोषणाई केली आहे. तसंच पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवी दिल्लीत कर्तव्य पथ इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या होणार असलेल्या संचलनाची पूर्ण तयारी झाली आहे. संविधान स्वीकृतीची 75वी वर्षपूर्ती आणि लोकसहभाग यावर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भर देण्यात आला आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो उद्याच्या संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुबियंतो यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात आज औपचारिक स्वागत केलं.
प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनात सहभागी राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी अतिथी आणि चित्ररथ कलाकारांशी प्रधानमंत्र्यांनी आज अनौपचारिक संवाद साधला. राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेवर यावेळी त्यांनी भर दिला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. या संदेशाचं थेट प्रसारण संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून होणार आहे. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर त्याचा इंग्रजी अनुवाद आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केला जाईल. 9:30 वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 6:45 वाजता प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात आजपासून 14.95% वाढ करण्यात आली आहे. हकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार साध्या बसचं भाडं 6 किलोमीटर प्रतिटप्प्यासाठी 11 रुपये, जलद सेवा बससाठी 6 किलोमीटर प्रतिटप्प्यासाठी 11 रुपये, रात्रसेवा बस 11 रुपये, निम आराम 15 रुपये, विना वातानुकूलित शयन आसनी 15 रुपये, विना वातानुकूलित शयनयान 16 रुपये, शिवशाहीसाठी 6 किलोमीटर प्रतिटप्प्यासाठी 16 रुपये भाडे आकारण्यात आले आहे. एसटीची भाडेवाढ ही जनतेची लूट असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केली आहे. एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला, कामगारांना वेठीस धरणं योग्य नाही. त्यामुळे एसटी दरवाढ मागे घ्यावी अशी वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. मराठीचे शिक्षक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ करणारे चपळगावकर यांनी 70च्या दशकात वकिली पेशात प्रवेश केला आणि 80च्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. 1999 साली न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रिय राहिले. वर्धा इथं झालेल्या 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. माजलगाव इथं झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भूषवली. अभिरुचीयुक्त आणि अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती चपळगावकर यांनी अनंत भालेराव काळ आणि कर्तृत्व, स्वामी रामानंद तीर्थ, कर्मयोगी संन्यासी, कहाणी, हैदराबाद लढ्याची, कायदा आणि माणूस, विधिमंडळ आणि न्यायसंस्था, मनातली माणसं, संस्थानी माणसं, हरवलेले स्नेहबंध अशी अनेक पुस्तकं लिहिली. सामाजिक मुद्द्यांवर परखड भाष्य करतानाच ललित लेखनातून नवोन्मेषाला हळुवारपणे संस्कारित करण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती. मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र ज्ञान महामंडळानं चपळगावकर यांची समग्र माहिती देणाऱ्या एका संकेतस्थळाचं नुकतंच लोकार्पण केलं आहे. चपळगावकर यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. चपळगावकर यांच्या निधनानं एक चिंतनशील साहित्यिक आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राला आपण मुकलो आहोत अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात व्यक्त केली आहे. सामाजिक मुद्द्यांवर परखड भाष्य करणारा कृतिशील विचारवंत हरपला आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यातला महत्त्वाचा आरोपी तहव्वूर राणा याचा भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राणा यानं भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यात सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 43 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकं जाहीर. एसटीची भाडेवाढ आजपासून लागू. ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी व्यक्त केलं दुःख. आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार.